नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह 24मध्ये आपले सहर्ष स्वागत. ईद ए मिलादचे औचित्य साधून बेडग येथे राजेंद्र नागोरेसर युवा मंच व गजराज मंडळाकडून सामाजिक उपक्रम, मुस्लिम समाज बांधवांकडून आभार व्यक्त. सलोखा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक जपत बेडग येथे ईद ए मिलादचे औचित्य साधून राजेंद्र नागोरेसर युवा मंच आणि गजराज मंडळ यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मुस्लिम बांधवांची सोय व्हावी या उद्देशाने बैठकीसाठी बाकडी आणि कब्रस्तानामधील रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. बंडू नागोरोज यांचे मोलाचे सहकार्य व रात्रीच्या गैरसोयीवर मात. कब्रस्तान परिसरामध्ये रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राजेंद्र नागोरेसर यांनी स्वतःच्या खर्चातून एक नवीन इलेक्ट्रिक पोल आणि 2 हाय पॉवर LED दिवे उपलब्ध करून दिले. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि कब्रस्तान प्रत्यक्षात लाईट बसवून व्यवस्था पूर्ण करण्यासाठी गजराज मंडळाचे अध्यक्ष बंडू नागोरोज यांनी सर्वोत्तरी मदत केली. यांच्या पुढाकारामुळे परिसरातील अंधाराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला. मुस्लिम समाजाकडून कृतज्ञता. यासोबतच कार्यक्रमादरम्यान मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी बाकडी सुपूर्द करण्यात आली. सण उत्सवाच्या काळात एकमेकांना पाठीशी उभे राहत सामाजिक सलोखा जपणारे हे कार्य बेडग ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. या मदतीबद्दल संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने राजेंद्र नागोरेसर, गजराज मंडळाचे अध्यक्ष बंडू नागोरोजे आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. धन्यवाद. सारखा अंधार पडत होतं. मग इथं काय सोय नसल्यामुळं आम्हाला लई ताप होता. मी राजेंद्र नागरोजे सरांना आमच्या मुस्लिम समाजातर्फे त्यांचा आभारी मानतो आणि इथं लाईट लावल्याबद्दल त्यांचा मनापासून आमच्या मुस्लिम समाजापासून आभारी मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ईद मिलाद काल होतं त्याऐवजी तिथं 2 बाकडी दिलेला आहे. ते पण आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्यांचा मनापासून आभारी मानतो. आमच्या बेडग खबरस्तानमध्ये लाईटीची गैरसोय होती. मग आम्ही सरांच्याकडं गजरा मंडळाकडे मागणी केली होती. आमच्या लोकांनी मागणी केल्याप्रमाणे तिने आज पोल लावून लाईट जोडून दिल्याबद्दल त्यांचा समस्त मुस्लिम समाजातर्फे सर्वजण आभारी आहे.